दिवा ते कोपर दरम्यान 5 प्रवासी खाली पडलेले आहेत। ते रेल्वे रुळावर नाहीयेत, रेल्वे रुळाच्या बाजूला पडलेले आहेत। मात्र त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे त्यांना त्यांच्यासाठी म्हणजे या 5 प्रवाशांसाठी तातडीने ॲम्ब्युलन्सची व्यवस्था मध्य रेल्वेच्या यंत्रणेकडून करण्यात आलेली आहे। कोणत्याही क्षणी पुढच्या 5 मिनिटात या प्रवाशांना ॲम्ब्युलन्सद्वारे त्यांना काही जर जास्तीची मोठी जखम झाली असेल, काही जास्त इजा झाली असेल तर त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं जाणार आहे। मग या प्रवाशांकडनं ते खाली कसे पडले या संदर्भातले अपडेट्स घेतले जातील असं मध्य रेल्वेच्या पीआरओनी सांगितले। मात्र ते नेमके कोणत्या एक्सप्रेसमधून म्हणजे पुष्पक एक्सप्रेसमधूनच पडले का दुसऱ्या कुठल्या रेल्वेमधून पडलेले आहेत याबाबतची आत्ता तरी माहिती नसल्याचं मध्य रेल्वेच्या पीआरओनी सांगितलेलं आहे। दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान हे 5 जण पडलेले आहेत। ते रेल्वे रुळावर नाहीयेत, रेल्वे रुळाच्या बाजूला पडलेले आहेत। त्यांना तातडीनं त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली जाते, त्यांना तातडीनं रुग्णालयात नेलं जाईल। याच प्रवाशांकडनं नेमके ते कसे पडले याबद्दलचे अपडेट्स घेतले जातील। सध्या या ठिकाणच्या वाहतुकीला कोणताही त्याचा फटका बसलेला नाही, या ठिकाणची वाहतूक सध्या सुरळीत आहे। मात्र ते पुष्पक एक्सप्रेसमधूनच खाली पडलेत का दुसऱ्या कुठल्या रेल्वेमधून खाली पडलेले आहेत त्याबाबतची माहिती घेतली जाते असं मध्य रेल्वेच्या पीआरओकडून सांगितलं जात आहे। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान 5 प्रवासी खाली पडलेले आहेत, रेल्वे रुळाच्या बाजूला हे प्रवासी पडलेले आहेत। रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीत आहे। या घटनेचा रेल्वेच्या वाहतुकीला कोणताही फटका बसलेला नाहीये। हे प्रवासी रेल्वे रुळावर पडलेले नाहीत, रेल्वे रुळाच्या बाजूला पडलेले आहेत अशी माहिती पीआरओनं दिलेली आहे। सध्या या प्रवाशांना तातडीनं ॲम्ब्युलन्सची व्यवस्था त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे। पुढच्या 5 ते 7 मिनिटात त्यांच्यापर्यंत ॲम्ब्युलन्स पोहोचेल। त्यानंतर या प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात नेलं जाईल, तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातील आणि त्याच दरम्यान या प्रवाशांकडून ही माहिती घेण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून केला जाईल की हे प्रवासी नेमके पडले कसे।